नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रेकिंगसाठी माहुली किल्ल्यावरती आलेलो आहोत. तिथं आपण माहुली किल्ल्यावरती जाणार आहोत. इथून ह्या किल्ल्याची माहिती सांगायची झाली तर 1670 साली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. आणि याच किल्ल्यावरती आज आपण जाऊन या किल्ल्यावरती काय काय आहे, कसं काय काय बघायला मिळणार आहे त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद. तर मागाशी सांगितल्याप्रमाणे माहुली गडावरती आपण जाणार आहोत, पण तिथूनच पुढे बाजूला भंडारगड आहे. तर शक्य जर आपल्याला झालं तर आपण भंडारगड पण करणार आहोत. पहिल्यांदा आपला मुख्य लक्ष आहे माहुली गडावरती जाण्याचा, आणि तिथून पुढे बघू आपण कसं काय ते. तर गडावरती जाताना आता सुरुवातीला आपल्याला हा छोटासा ब्रिज लागलेला आहे रस्त्यात. या ब्रिजवरून आपण आता पुढचा प्रवास करणार आहोत. जबरदस्त असा बनवला आहे ब्रिज. खाली बघू शकता तुम्ही, ब्रिजच्या खालून पाणी वाहत आहे. दोन 2650 फूट उंचीची चढाई आहे. आता आपण 20 मिनटाची चढाई केलेली आहे. अजून भरपूर आहे वरती. आम्ही थोडं वर आलेलो आहोत. माझा मित्र कुंदन आणि मी दोघंच आहोत. बाकी कोणीच ट्रॅकर आज आलेले नाहीत. बुधवार आहे. एकदम सामसूम सुमसाम आहे, एकदम जंगलमध्ये, आणि शांतता आहे. आपल्याला वरती या पॉईंटला जायचं आहे. हा ठिकाण बघा वरती, इथे या गडावरती जायचं आहे. मस्त फॉग आहे वरती, ढगाळ वातावरण डोंगरावरती. तर आता आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. मध्ये थोडं थकलेलो आहोत, तर आपण पार्लेची बिस्किट आणलेलं आहे नाश्ता करण्यासाठी वरती. आणि हा नाश्ता केल्यानंतर आपण आपली चढाई सुरू करणार गडावरती. आणि जो आपला मुख्य टार्गेट आहे माहुली गडावरती जाण्याचा, तो आज आपण पूर्ण करू. माझ्या पाठीमागं बघा, बॅकसाईडला कसा एक नंबर देखावा आहे सूर्याचा. काय सुंदर असं दृश्य आहे. अजून भरपूर किल्ला चढणं बाकी आहे. हे आता आपण अर्ध्यापर्यंत आलेलो आहोत. आणि आता या मार्गाने आपण असे जाणार आहोत. जंगलातली रस्ता आहे, संपूर्ण जंगल आहे. कोण नाही जंगलात, आम्ही दोघेच आहोत. आणि जरा थोडी भीती वाटत आहे, शांतता एकदम. चला आता आपण पुढे जात आहोत. तर या माहुली गडावरती आम्हाला एक झाड दिसलं आहे. कशाचं काही माहिती नाही, वेगळंच कसं तरी आहे. आणि आता वरतून आम्ही इथं उभा आहे. तर आता आपण इथून अजून आपली चढाई जायची आहे. इथून चढाई करणार, तिथून आता वरती जायचं आहे. अजून घसरडा रस्ता आहे. जरा पाऊस असल्यावर इथं चिकट होऊ शकतं आहे. पावसाला थोडा रिस्की आहे. तर आता आपली चढाईची बहुतेक ट्रॅकिंग झालेली आहे. आता इथून मालरान सुरू होत आहे, म्हणजे सरळ सपाटीची ट्रॅकिंग आता चालू झाली इथे वरती. आणि इथून पुढे गेल्यावर पुन्हा एकदा सरळ उंच चढाई आहे. खूप थकलो आहोत, दमलो आहोत. तर इथून आपल्याला आता वरती जायचं आहे. या किल्ल्यावरती आता वरती चढायचं आपल्याला. दिसायला सोपा दिसतं आहे, पण खूप कठीण आहे. पावसाळ्यात इथून जायला खूप अवघड आहे. आज पाऊस नाही म्हणून ठीक आहे. पाठीमागे माझे बघू शकता, हा पाठी माऊली किल्ला आहे, माऊली गड. आपण वरती जाणार आहोत. किती छान आणि सुंदर वाटत आहे. एकदम जबरदस्त थंडगार अशी हवा सुटली आहे. पाठीमागे ढग आलेले आहेत, फॉग आलेला आहे, आणि अतिशय सुंदर असं वाटत आहे. एक जबरदस्त असं माहोल, एक क्लायमेट इथं बनलेलं आहे. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही. इथं आपण वरती आता पोहोचणार आहोत. काहीतरी अर्धा तास लागेल अजून. खूप मोठी चढाई आहे, 4 तासाची चढाई आहे. चला वरती आता बघूया काय आहे ते. तर आता आपण ऑलमोस्ट इथं पोहोचलेलो आहोत. इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. थोडंसंच राहिलं आहे, थोडं डिफिकल्ट आहे, किचकट आहे. जंगलातून असा रस्ता तो वरती गेला आहे, आणि इथून असा वरती, मग इकडे वरती यायचं आहे. चला वरती बघूया आता. तर आता माहुली गडाच्या वरती आपण गडावरती आलेलो आहोत. अजून इथून पुढे मुख्य गड आहे. आता वरती आलेलो, इथून 10 मिनटाचं अंतर आहे.
तर फायनली आपण आता माऊली गडावरती आलेलो आहोत आणि माऊली गडावरती आल्यानंतर महादरवाजा जो समोर लागते ते मुख्य आकर्षण इथलं आहे आणि महादरवाजाचा आपण बघू शकता हा प्रवेशद्वार या माऊली गडावरती आणि इथूनच आपण आता आतमध्ये एंट्री मारणार आहोत आणि पुढे जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेणार, मूर्ती दर्शन घेणार आहोत आणि महादेव अर्थात झारार महादेव शिवशंकरचं दर्शन घेणार आहोत पुढे. आम्ही जवळजवळ 2650 फूट उंचीवरती आहोत, पण इथं खाली बघितल्यानंतर असं काहीच वाटत नाही मला. म्हणजे काय कसली एनर्जी येते, कुठली पॉवर येते काय माहिती नाही, पण अजिबात काय भीती वाटत नाही. खूप मजा येत आहे आणि छान अनुभव आला या ट्रेकिंगमध्ये. तर आता सर बघितलं आपण इथून आता परतीच्या मार्गाला निघणार आहोत. जवळजवळ सकाळी आम्ही 6 वाजता प्रवास या किल्ल्यावरचा सुरू केला होता. 6 वाजल्यापासून जवळजवळ 10:30 वाजे गेले तरी अजून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो नव्हतो. 11 वाजले आम्हाला किल्ल्यावरती यायला. खूप खडतल आणि कठीण असा हा प्रवास होता या माहुली गडावरती येण्याचा. पाऊस नव्हता त्यामुळे थोडं इझी गेलं. जर पाऊस असता तर रस्ता थोडा कठीण गेला असता, पण माहुली गडावरती येताना खूप मजा आली, खूप छान वाटलं. शिवाजी महाराजांचा आणखीन एक गड किल्ल्याचा इतिहास आपल्याला माहिती झालेला आहे आणि खूप आनंद वाटला. पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये आपण आणखीन एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा गड किल्ला करणार आणि पुन्हा मी किरण पाटील तुमच्या भेटीला येणार. धन्यवाद.